देवेंद्र फडणवीस यांच्या आधीच प्रदेशाध्यक्ष पदाची तप राज्याचे माजी अर्थमंत्री तसंच मुरब्बी नेते समजल्या जाणाऱ्या दिग्गज नेत्यांना भाजपने बाजूला सारल्याची चर्चा आहे। मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांना डावललं गेलं असं काहीसं चित्र राज्यभर दिसत आहे। होय, आपण बोलतोय ते म्हणजे सुधीर मुनगंटीवारांवर। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। भाजपचा एक अनुभवी आणि कुठलाही डाग नसलेला नेता अशी मुनगंटीवारांची ओळख, पण गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे। त्यांना कुठेतरी साइडलाईन केलं जात आहे अशी चर्चा रंगू लागली आहे। राज्यातही तसंच काहीसं चित्र आहे। संयमी समजले जाणारे सुधीर मुनगंटीवार आता मात्र बोलायला लागले। त्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटतोय का असं दबक्या आवाजात बोललं जात आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली। यात भाजप मोठा भाऊ ठरला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला क्रमांक 2चं यश मिळालं। तिकडे अजित पवारांचेही भरघोस आमदार निवडून आले आणि त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले। चेहरे खूप आणि जागा मर्यादित असं काहीसं चित्र मंत्रिमंडळ विस्तार करताना होतं। त्यामुळे विस्तारावेळी काही जणांना डावललं जाईल अशी चर्चाही होती। मात्र या दोन दिग्गज नेत्यांना त्यांच्या पक्षाने डावललं। त्यात पहिलं नाव होतं छगन भुजबळ आणि दुसरं नाव होतं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवारांचं। या नेत्यांनी आपली चिडचिड वारंवार बोलून दाखवली। तुलनेत सुधीर मुनगंटीवार काहीसे संयमी होते, मात्र भुजबळ यांनी उघडपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी होता, त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं आणि छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कमबॅक झालं। मात्र मंत्रिपदापासून वंचित राहिले ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार। अलीकडेच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, त्यात चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र बाजी मारून नेली। यावेळी मुनगंटीवार यांना विचारलं असता त्यांनी पक्षावरच आगपाखड केली। भाजप हा शनिशिंगणापूर झाला आहे, भाजपमध्ये कुठल्याही पक्षाच्या नेत्याला एंट्री आहे असं ते म्हणाले। काँग्रेसने वडेट्टीवारांना ताकद दिली आणि माझी ताकद कमी केली असं म्हणून मुनगंटीवार यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे बोट दाखवलं। मात्र हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। मात्र ही भेट विकासात्मक कामाची असल्याने त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद चंद्रपूर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे। असं असताना अलीकडे स्थानिक आमदार किशोर जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावर हटवून त्यांच्या ठिकाणी चैनसुख संचेती यांची निवड करण्यात आली। तर संध्याकाळी मात्र पक्षाने काढलेल्या अधिकृत परिपत्रकात निवडून प्रमुख पदी जोरगेवार यांना कायम केले। यात एक बदल घडला की सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या निवडणुका लढल्या जातील। मुनगंटीवार यांना थेट असा लिखित पॉवर पक्षाकडून देण्यात आला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा भाजपमध्ये त्यांची ताकद कमी केली जात असल्याचं अधोरेखित झालं। तर अशातच त्यांनी नव्याने एक विधान केल्याने पुन्हा चर्चा जोराला आली। आम्ही पक्षावर नाराज होण्याचे कारण नाही, मात्र आलेल्या पाहुण्यांनी हे आमचं घर आहे असं दाखवू नये असं स्पष्टपणे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। त्यामुळे मुनगंटीवार कुठेतरी डावलले आणि दुखावले गेल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं। आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुनगंटीवार यांना योग्य ती ताकद दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यामुळे येत्या काही दिवसात सुधीर मुनगंटीवार यांचे पुन्हा एकदा कमबॅक होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजपमध्ये मूळ भाजपच्या नेत्यांपेक्षा आयरामांना जास्त संधी मिळते की भाजप निवडणुका आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहून गरज असलेल्या नेत्यांना पावर देत सत्तेचे समीकरण बसवते? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।